निघतो आहे गावाच्या बाहेर काम करायला. आज संडे आणि बाकीची जी कामं आहेत ती करायची आहे. तर आई बाबांना पण भेटू, कॅम्पात जाणार आहे आणि बघू आता गाडीला नंबर प्लेट लावणार आहे, मॅट लावणार आहे. बघू पुढे कसं काय होतं, काय ते काय. आणि बस तर आता जाऊया कॅम्पात. कसे आहात मित्रांनो? तर आता तुम्हाला जो ओव्हरव्ह्यू आहे तो भेटलाच असेल. आणि तर आता आम्ही चाललो आहे पुढे त्या कामासाठी. आणि ब्लॉग्समध्ये थोडीशी गडबडी आहे, पण ठीक आहे, मी कळवेन कसं काय ते काय. बाकी पुढे आता जाऊया. प्लेट लावलेली आहे सक्सेसफुली, तर नाही पण प्लेट तर लावलेली आहे. पण आता झेरॉक्सवाला शोधतोय आणि एक झेरॉक्सवाल्याकडे गेलेलो, पण त्याच्याकडे ऑनलाईन पेमेंट नव्हतं. तर असा विषय झालेला आहे. आणि इकडे घातलेल्या 2 गाड्या आडव्या तिडव्या, रायडर प्रोव्हायडर घे काढ. अशी येड्याची बाजार झालेली आहे. येड्याचा बाजार करतात का येड्याचा बाजार. आता शोधतोय, बघू कुठे. मुलगा जो आहे, जो आता हेल्मेट घालत आहे, 1 नंबरचा विसरबोळ आहे. ही चावी आहे ना, तिकडे त्या दुकानात झेरॉक्सवाल्याच्या विसरलेला. हा झेरॉक्स घेतलेला आहे. आता आम्ही जाऊ आईबाबाकडे, त्याच्यानंतर जाणार आहे. बघू कसं काय काय ते लास्ट काम होईल. घे पुढे, मग घरी जाऊ. तर असा विषय आहे. आता हे कॅम्पातले सगळी कामं संपवली आहेत आणि जरा एक काम दिलेलं आहे यायच्या आधी, ॲब्रोटेप आणि गणपतीचं डेकोरेशनचं. तर बस ते घ्यायचं आणि मग जायचं. नंबर प्लेट लावली आहे. जा 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 लावणे. नंबर प्लेट लावली आहे. हे सामान, हे एवढं सामान गाजीवरनं आणलेलं आहे, 2 व्हीलरवरनं. आणि आता जाऊ वर. बाकी बघू काय काय सीन काय आणि काय नाही. आणि व्हिडिओ एडिटिंग करायची होती. फोनमध्ये चार्जिंग पण कमी आहे, भूक पण लागली. घरी जाऊन खाणार जे बनवलं असेल ते. बघू पुढे काय होतं. आता निघालो आहे घरी आणि स्क्रीन खूप ब्लर झालेलं आहे. लेट झालेलं आहे कारण की काही काम आहे. तर घरी पोचल्यावर सांगतो. तर विषय असा आहे की या सगळ्या कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत आणि गर्दी पण अफाट आहे. आता प्लॅन जरा चेंज झाला आहे. घरी जाण्याच्या ऐवजी कॅम्पात जायचा प्लॅन झालेला आहे. तर इकडे चाललो. इकडे बघा, इकडे पण पूर्ण गर्दी झाली आहे. त्याच्यामुळे हा रोड खाली असतो नेहमी, पण आता पूर्ण भरला आहे. तर हा आपला गोल्फ क्लबचा रोड आहे. तिकडे मी नेहमी असा वॉक किंवा रन करतो. केसांची वाट लागते अशी. हेअरबँड पण नाही घातलं आहे आणि नेहमी खाली असतो. आता भरलेला आहे तेच.
सगळ्यांना कोकणात जायचं आहे. गणपती वाईब्स आणि गणपती बाप्पा येत आहेत, तर त्याच्यासाठी हा ब्लॉग माहीत नाही कधी भेटणार. कारण की विषय असा आहे, प्लॅन केलेला की डेली एक ब्लॉग एडिट करीन, पण कामाला जाण्यामुळे वेळ जरा कमीच भेटतो, तर त्याच्यामुळे करू नाही शकत. आता बघू शकतात रोड खाली झालेला आहे आणि माहीत नाही हा ब्लॉग किती मोठा होणार आहे. पण फुटबॉल खेळलो तर मजा आली मित्रांबरोबर, बरेच टायमानंतर खेळलो. आणि इकडे जरा इंजरी पण झालेली आहे, आणि ते काय किरकोळ आहे, ते त्याच्याने काही फरक नाही पडत. उद्या उठून जायचं आहे कामाला, तर आता बघू कॅम्पात जाऊन काय होतं काय नाही. बाकी थकलेलं तर आहे, घरी जाऊन जरा आराम करेन, खाऊन पिऊन. विषय असा आहे, आता निघालेलो आहे घरी आणि बस थोडंसं काम होतं हे केलं इकडे, आणि गाडीला मॅट पण लावले, तिकडे घरी गेल्यावर दाखवतो. तरी लावली गाडीला मॅट आणि आता सायकल ठेवू. सो सायकल इकडे घेऊन ठेवलेली आहे आणि कवर टाकून आता वरती जाऊन घराचं काय अपडेट आहे ते बघू का, कारण की घरात पसारा असणार, गणपती बाप्पा येतात म्हणून. तर घराची ही पूर्ण व्यवस्था सगळी चेंज केलेली आहे. म्हणजे इकडे सगळं फुल एकदम पसारा आहे, इकडे सोफा आहे, अजून एक सोफा येणार आहे, तो आता माहीत नाही कुठे लागणार आहे. काय नाही बोलले, मस्त आहेत बोलले, बाबा मस्त आहे बोलले, आई बोलली ठेवायचं ना तुमच्याकडे. तर इकडे तर पसाराच आहे. काय दे माझा तो ग्रीन कप आहे त्याच्यामध्ये. ह्याला धुतलेला काय तुला देऊ चहा? त्याच्यावर कवर टाकायला लागेल ना. एक काम कर, त्याला ग्रीन कलर. हा मम्मी, तुला नको चहा? कवर विकत घ्यायला लागेल ना आता. चहा पियाल्याने काळं होतं, ही एक मिथ आहे, तर त्या मिथला अथर्व सपोर्ट करतो म्हणून तो चहा नाही पिते, हे असं माझं मत आहे, बाकी तर माहीत नाही. आणि चहा पितो, बाकी पुढे पूर्ण दिवस हॅक्टिक होता, जसं की तुम्ही बघू शकले असाल. चाय, बिस्कुट. तो नाही पिणार बोलला. हे बघ अरे चाय रे. बसून पिण्या झोपेवरती आणला. अरे घामाघूम आहे मी घामाघूम आहे म्हणून मी कुठे बसू शकत नाही, पण मी ह्याच्यावर बसू शकतो. तुला दरवाजा बंद करता नाही आला? फुल शेट. सोफा घेतला, आता सोफा वॉश करणाऱ्याला पण बोलवायचं आहे बघा. ए चाय घे, तुला ठेवली बघ इकडे, हे गे रे. तसा तो पितो आमचा काळ्या. नाही रे काळ्या नाही, माझा भाव आहे, डॉन आहे तो, असं नका बोलू. ए डॉन बाय. ओ डॉन इकडे बघा ना. ओ डॉन, अरे किती भाव खात. ओ चाय पी चाय घे ना. अरे एवढा ॲटिट्यूड माफियाला ते पण काय करू शकतो, भाव आहे, जाऊ दे. मुर्गी लाजली मुर्गी टिंगडी. चाय ॲटिट्यूड म्हणे फुल थॉमस शेल्बी सारखा. हा माहिती आहे बाबा, फोटोशूट नाही होते पी. ॲटिट्यूड तर किती देते बाप रे. अरे ॲटिट्यूड बस चल, झाला, संपला विषय संपला.